बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी ते नांदेडमधून. नांदेडमध्ये एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक. नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला चक्काजाम आंदोलन. राज्य सरकारच्या वतीने एसटीच्या भाड्यामध्ये वाढ केल्याने एसटी भाडेवाढीच्या व सरकारच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केले. एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात तर दुसरीकडे एसटी बसेसचे भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचं काम हे सरकार करत आहे असा आरोप या शिवसैनिकांनी केला आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण 9 आगारासमोर आंदोलन करण्यात येत आहे. अचानक सुरू केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर बसेसच्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर प्रवाशांच्या देखील खोळंबा झाल्याने दिसून आले आहे. दरम्यान एसटीची भाडेवाढ रद्द करावे अन्यथा यापुढे देखील दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे. या आंदोलनामुळे एसटीच्या मात्र नांदेडमध्ये लांबच लांब गाड्याच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं आहे. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, नांदेड. शासनानं जे 15% वाढ एसटी महामंडळामध्ये केलेली आहे त्याच्या विरोधात नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. जे वाढ झालेली आहे तो सध्या जो परिवहन मंत्री आहे सरनाईक या मंत्र्याला माहीत सुद्धा नाही की हे दरवाढ झालेली आहे. असं निष्काळजी मंत्री या मंत्र्याचा मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करतो. त्याला माहित नाही याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस हा एकतर्फी कारभार चालवत आहे. या मंत्र्यांना सुद्धा विश्वासात घेत नाही. त्यामुळं या गोरगरीब जे जनता आहे जे एसटी महामंडळानं प्रवास करते, ग्रामीण मधून तालुक्याला येते, तालुक्याहून जिल्ह्याला येते, या गोरगरीब जनतेचा या शासनाला हळहळ कळकळ लागल्याशिवाय राहणार नाही. आणि मी या शासनाला आव्हान करतो की आज जे आंदोलन झालेलं आहे ते आज शिवसेनेच्या वतीने अतिशय शांत आणि संयमी पद्धतीने झालेले आहे. त्यांनी जे वाढवलेली वाढ त्वरित कमी नाही केल्यास यापुढं हे आंदोलन तीव्र राहील याचं भान या महाराष्ट्र शासनानं ठेवावं.